नमस्कार. कबीरायनमध्ये मी मंदाकिनी सपकाळ आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. कबीरायन यामध्ये आपण पाहणार आहोत संत कबीर यांचे दोहे आणि त्या दोह्यांचा मराठी अर्थ. कबीरांनी आपल्या दोह्याच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या लोकांवर, चुकीच्या वृत्तीवर नेहमीच भाष्य केले आहे. एखादा साधू कसा असावा या प्रश्नाचे उत्तर देताना कबीर म्हणतात, दोहा क्रमांक 10, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे थोता देई उडाय. मराठी दोहा, साधू असा असावा जसे सूप शोभून दिसे, सार स्वतःजवळी ठेवून चोथा बाजू करीत असे. साधू हा एखाद्या सुपाप्रमाणे असावा. सूप, सार म्हणजे चांगला भाग आपल्याजवळ ठेवून घेते आणि चोथा बाजूला काढून टाकते. त्याप्रमाणे खरा साधू हा नेहमी चांगल्या गोष्टी, चांगले विचार, चांगल्या कृती आपल्याजवळ ठेवून घेत असतो. कुसंगती, प्रलोभने, असत्य अशा वाईट गोष्टीपासून तो दूर असतो. म्हणून खरा साधू ओळखण्याची लक्षणे कबीर आपल्या दोह्याच्या माध्यमातून सांगतात आणि म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रहे थोता देई उडाय. धन्यवाद.